मित्र हो, आपल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिला भगिनींना 31 डिसेंबरपर्यंत ई-के-वाय-सी करून घ्यावी लागणार आहे. मुदतीत ई-के-वाय-सी न करणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ नाहीतर कायमचा बंद होणार आहे. मित्र हो, आपण बघत आहोत बऱ्याच महिला भगिनींना सुरुवातीचे 3-4 महिने या योजनेचा लाभ मिळाला, परंतु त्यानंतर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार महिला भगिनींची पडताळणी झाली. त्यानुसार संजय गांधी निराधार योजना, 4 चाकी वाहने, एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिला भगिनी, 21पेक्षा कमी व 65पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसह शासकीय कर्मचारी महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. आणि या निकषात बऱ्याचशा महिला भगिनी या अपात्र ठरलेल्या आहेत. आता शेवटच्या निकषानुसार ई-के-वाय-सी करून घेतली जात असून त्यानुसार लाभार्थी महिला भगिनीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे की कमी हे स्पष्ट होणार आहे. आता मित्र हो, राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना ई-के-वाय-सी करून घेण्यासाठी 31 डिसेंबर ही मुदत दिलेली असून योजनेचा लाभ नियमित सुरू राहण्यासाठी सर्व लाभार्थी महिला भगिनींनी मुदतीत ई-के-वाय-सी करून घ्यावयाची आहे. मित्र हो, लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करून घेण्यासाठी ही मुदत तर दिलेली आहेच, परंतु आता नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचा लाभ जो आहे तो सर्व महिला भगिनींना एकत्रित मिळण्याचा अंदाज आहे. परंतु जर महिला भगिनींनी या तिसऱ्या ई-के-वाय-सीसाठी जी मुदत दिलेली आहे, ही ई-के-वाय-सी जर मुदतीत नाही केली तर फेब्रुवारीपासून या महिला भगिनींचा ई-के-वाय-सी न केल्यामुळे या योजनेचा लाभ हा कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे सर्व महिला भगिनींना विनंती आहे की त्यांनी आपली ई-के-वाय-सी मुदतीत करावी. मित्रहो, जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या महिला भगिनींपर्यंत पोहोचवा, म्हणजे ज्या भगिनींनी ई-के-वाय-सी केलेली नाही त्या वेळेत ई-के-वाय-सी करतील आणि त्यांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होणार नाही. यापुढे त्यांना हा हप्ता मिळत राहील. तसंच आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.